विधानसभेची चर्चा झाली। विधानसभेमध्ये राहुलजींनी जो एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की 5 महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर 5 महिन्यामध्ये 41 लाख मतं नोंदवली गेली आणि मतं कुठली होती, काय होती आणि त्यावर बरीच चर्चा झाली आणि त्याचं विश्लेषण करण्याकरता एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीमध्ये आम्ही अशा अनेक मतदारसंघाची पाहणी करून आकडे पाहून आम्ही त्यावर पुढं भाष्य करू। या अगोदर कोण असणार आहे आणि त्या समितीत कोण कोण असणार आहे, किती दिवसामध्ये तुम्ही तुमचा कार्यक्रम? आता त्या अध्यक्षांनी त्यामध्ये कोणाकोणाला घेतले मला माहिती नाही, पण आम्ही त्याबद्दल मी जे काम केलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये ते काम आम्ही सर्व कमिटीच्या सदस्यांना दाखवून त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा इतर मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम राबवता येईल का त्याची माहिती घेता येईल का, आता प्रयत्न। आघाडीच्या काही इतर पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे देखील मतदारसंघांचा यामध्ये अभ्यास केला जाणार आहे का? नाही, असं आहे की आम्ही जे काम केलेलं आहे ते त्यांना आम्ही दाखवून नक्कीच त्यांनी पुढे काय करायचं ठरवतील। त्या अहवाल सादर झाल्यानंतर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे या संदर्भात जाणार? पुढे काय करणार आहे माहिती नाही, पार्टी त्यावर निर्णय घेईल। कधीपर्यंत काम पूर्ण होईल तुमचं? नाही, आता तर कमिटी झालेली आहे, आम्ही काही दिवसात करू का। आज बैठकीमध्ये तुम्ही तुमच्या मतदारसंघातील काय आकडेवारी बैठकीत सगळ्यांच्या समोर मांडली होती, साधारणतः आकडेवारी कशा पद्धती, कारण तुमचा 7 ते 8 हजार मतदार तुमच्या ह्याच्यात वाढल्याचा देखील आजच्या बैठकीत तुम्ही सांगितलं? नाही, इतकं नाही, हे फार जास्त वाढलेले आहे, त्याच्या आकडे मी सादर करेन ना सगळ्यांना। आता त्याबद्दल वेगळं मी बोलायचं काय, अहवाल झाल्यानंतर बोलायचं आम्ही ठरवू। एक अलीकडे एक ट्रॅप टाईप पाहायला मिळतो, पृथ्वीराज चव्हाण नावाचे किंवा ज्या व्यक्तीचं समान नाव आहे अशा नावाच्या कॅन्डिडेटला उभं केलं जातं, खास करून सांधर्म्य असलेलं चिन्ह निवडणूक आयोगाकडे त्यांना दिलं जातं, त्यामुळं एक मोठा फटका मुख्य पक्षाच्या नेत्यांना किंवा उमेदवाराला बसतो। हे अशी उदाहरणं अनेक उदाहरणं आहेत। उदाहरणार्थ सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक चिन्ह एकसारखं असल्यामुळं खूप नुकसान झालं, आमची सीट त्या ठिकाणी शशिकांत शिंदे पडले। यामध्ये मूलभूत फरक करायची गरज आहे, पण त्यावेळेला जे काही ऑब्जेक्शन घेतलं होतं ते निवडणूक आयोगाने स्वीकारलं नाही की दोन्ही चिन्ह एकासारखी होती, ती देऊ नका म्हणून सांगितलं होतं, तरी निवडणूक आयोगाने ऐकलं नाही। त्यामुळे निवडणूक आयोगानं निपक्षपाती वाढलं पाहिजे ही आमची मागणी आहेच। काही निवडणूक सुधारणा करण्याची गरज आहे असं वाटतं? निश्चितच आहे, त्या आम्ही सगळे आमचे मुद्दे आमच्या अहवालामध्ये देऊ की आम्हाला काय वाटतं केलं पाहिजे। एक मुद्दा हा आहे, अलीकडे लोकशाही पद्धतीचा खूप मोठा विचार मानला जातो, मात्र अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो सातत्यानं कमी होताना पाहायला मिळतोय। आता अधिवेशनाचा कालावधी जो तुम्ही विचारला तो एक अलग प्रश्न आहे, पण पहलगाममध्ये जी घटना झाली त्याचबरोबर त्यानंतर जे ऑपरेशन सिंदूर सरकारने केलं त्याची संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे अशी आमची मागणी असताना नरेंद्र मोदी त्या मागणीला धुडकावून लावतात। आत्तापर्यंत जेवढी युद्ध झाली म्हणजे 1947चं असेल, 62चं, 65चं, 71चं, 99चं, प्रत्येक वेळेला प्रधानमंत्री संसदेला सामोरे गेले, संसदेमध्ये त्यांनी वक्तव्य केली, संसदेला माहिती दिली, जनतेला संबोधून भाषणे केली, अविश्वास ठरावाला ते सामोरे गेले। पण हे प्रधानमंत्री आहेत जे संसदेचं अधिवेशन बोलवू इच्छित नाहीत, जे सर्वपक्षीय बैठक बोलवतात त्याला ते हजर राहत नाहीत, प्रेस कॉन्फरन्स कधी घेत नाहीत, किंवा ज्याप्रमाणे पाकिस्तानचे प्रधानमंत्री देशादेशात जाऊन पाकिस्तानकरता समर्थन जोडायचा प्रयत्न करतात, हे प्रधानमंत्री बाहेर पडत नाहीत। कशाला घाबरत आहेत प्रधानमंत्री? काय चर्चा होईल जी त्यांना नको आहे? आणि त्यामुळं कालावधी कमी होते ही गोष्ट खरी आहे, पण आता संसदेचं महत्त्वच कमी करायचा प्रयत्न चाललेला आहे। एकीकडे ट्रम्प सांगताय की मी युद्ध थांबवलं, असं आत्तापर्यंत घडलं नाही असं सांगितलं जातं, पण ट्रम्प वारंवार सांगतात की मी व्यापारचं मोठी ट्रेड डील भारतासोबत करणार आहे आणि मी युद्ध थांबवलं। हे पहा, युद्ध थांबवलं ही वस्तुस्थिती आहे, प्रधानमंत्री मानायला तयार नाहीत की तुम्ही युद्ध जिंकत असताना तुम्ही सैन्याला का थांबवलं। हे याचं उत्तर प्रधानमंत्री देणार नाही तर कोण देणार आहे? का भाजपचा कार्यकर्ता देणार आहे, का आमदार कोणी देणार आहे? तर हे उत्तर कुठं मिळेल? हे संसदेशिवाय कुठं मिळेल? पण संसदेला सामोरं जायला मोदी घाबरतायत। कशाला घाबरतायत ते? ट्रम्पने त्यांच्यावर काय दबाव टाकला? आता जे सांगितलं जातं की व्यापार करार वगैरे बोगस आहे। व्यापार करार काय, शेवटी भारतात जो स्वस्त माल आहे तो लोक घेणारच आहे, अमेरिकेत नाही घेणार, आणखी कोणतरी घेईल। पण हे काही जस्टिफिकेशन होऊ शकत नाही, काहीतरी वेगळं कारण आहे आणि जे कारण लपवायचा प्रयत्न मोदी करत आहेत। एक व्यापारी करार भारत अमेरिकेसोबत करतोय, तुम्ही देखील प्रधानमंत्री कार्यालयात अनेक वर्ष काम केलं, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर बाबतीमध्ये मोठी सूट अमेरिकेला हवी आहे
आणि त्याचा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसेल असं सांगितलं जातं. आम्हालाही ती भीती आहे, कारण आता कशा प्रकारच्या वाटाघाटी चालतं त्याला कुठेही विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं नाही. मी तर जाहीर मागणी केली होती की एकटे व्यापार मंत्री पियुष गोयल चर्चा करतायत, त्यांनी सोबत कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि उद्योग मंत्री यांनाही घेतलं पाहिजे, कारण त्यामध्ये लघुउद्योगाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. तर हे सगळे एकतर्फी जर करार झाला, ट्रम्पनी ज्या प्रकारे युद्धावर आपली इच्छा त्याने जे काही करायचं होतं ते केलं, तसंच जर व्यापारी करारामध्ये एकतर्फी करार झाला तर देशाचं फार मोठं नुकसान होईल. तर याची चर्चा झाली पाहिजे, विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं पाहिजे, आम्ही कुठल्या दिशेने चाललो आहे हे ठरवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. विरोधी पक्षाला अनुभव आहे, आमच्याकडे ज्येष्ठ नेते ज्यांनी ह्या खाती सांभाळलेली आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांचाही सल्ला घेतला खास पाहिजे. करून मका आणि कापूस उत्पादकांना मोठा फटका बसेल असं सांगितलं जातं. बऱ्याच कृषी उत्पादनाला फटका बसेल, कारण शेवटी अमेरिका आपलं हित पाहणार. भारत आपल्या हिताचं संरक्षण करू शकेल का नाही हा खरा प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.